नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये कपाशीची लागवड केली जात असते। साधारणपणे जर विचार केला आपण तर एक साधारणपणे 3 ते 3.5 फुटापर्यंत कपाशीची हाईट झालेली आहे। तर अशा वेळेला पात्यांची संख्या वाढवण्यासाठी, फुलपाती वाढवण्यासाठी आणि त्यांची सेटिंग होण्यासाठी चांगली तर काय उपाययोजना केली पाहिजे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पात्या लागले पाहिजे, फुलं लागले पाहिजे आणि त्यांची सेटिंग कशी झाली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणं खूप गरजेचं आहे। कारण की काय झालं शेतकरी मित्रांनो, चालू वर्षाला बऱ्याचशा भागांमध्ये जे का कपाशीचे जे क्षेत्र आहे ते कमी झालेलं आहे आणि बाकीचं जे अदर क्रॉप होते जसं सोयाबीन झालं, त्याचबरोबर मक्का झाली, हे जे क्षेत्र होतं तर हे वाढलेलं आहे। समजा तर कपाशीचं क्षेत्र कमी असल्यामुळे कमी क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढलं पाहिजे त्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये जे कपाशीचे जे झाड आहे समजा त्याला जास्तीत जास्त कैरी कशी लागेल त्याविषयी आपण आज चर्चा करू। सर्वप्रथम सध्याची कंडिशनला जर विचार केला आपण एक साधारणपणे 3 ते 3.5 फुटापर्यंत जर कपाशीची हाईट झालेली असेल तर आपल्या प्लॉटला आपण कुठल्याच प्रकारचं टॉनिक देणं आवश्यक नसतं। काय होत असतं मार्केटमध्ये बरेचशा औषधे आहे की बरेचसे समजा दुकानदार पण असतात समजा सगळ्याच गोष्टींमध्ये, तर आपण जे का अशा वेळेला कपाशीची हाईट होण्यासाठी आपण जे का टॉनिक घेत असतो समजा, पण अशा परिस्थितीमध्ये आपण कुठल्या प्रकारचं टॉनिक घेणं टाळलं पाहिजे। त्यासाठी आपण पात्यांची संख्या कशी वाढेल, कुठला मॉलिक्यूल वाढू शकतो तर त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर काय होत असतं शेतकरी मित्रांनो, 3-3.5 फुटापर्यंत कपाशी झाल्यानंतर पात्यांची संख्या जर कमी लागलेली असेल तर दोन्ही कांड्यांमधलं जे अंतर आहे, दोन्ही फाट्यांमधलं जे अंतर आहे तर ते कमी राहण्यासाठी आणि जी पाती आहे ती जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्याला जे आहे का ग्रोथ रेग्युलेटर जसं की समजा आपण BSF कंपनीचं लिओसिन आहे, लिओसिन मध्ये 15 लिटरच्या पंपसाठी एक साधारणपणे आपल्याला त्याला 2 ते 3 ml घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला फवारणी करायची आहे। ही फवारणी आपण एक साधारणपणे 15 दिवसाच्या किंवा 20 दिवसाच्या अंतराने जर 2 ते 3 फवारणी जर केल्या तर आपल्या प्लॉटमध्ये प्लॉटची हाईट थांबून आपल्या पात्यांची संख्या जी आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण सुमोटोमो कंपनीचं ताबोली नावाचं पण औषध मिळत असतं तर ते पण घेतलं आपण। त्याचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो 15 लिटर पंपच्या पाण्यासाठी एक साधारणपणे 2 ते 3 ml पर्यंत आपल्याला त्याला घ्यायचं आहे। ते घेतल्यानंतर आपल्या प्लॉटची जी आहे ती हाईट थांबणार आहे। हाईट थांबल्याबरोबर आपल्या पात्यांमध्ये जे आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का पात्यांची संख्या जास्त वाढणार आहे, बोंडांची संख्या जी आहे का ती जास्त वाढणार आहे। तर त्यासाठी जे आहे का आपल्याला ही फवारणी घेणे, या 2 फवारणीपैकी कुठली एक औषध आपण घेऊन जर फवारणी केली साधारणपणे 20 ते 25 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस जर फवारणी केल्या तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये पात्यांची संख्या जी आहे ती वाढ होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉट मधील जे पानं आहे तर ती पानं जे आहे का ते रफ होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची मदत होणार आहे। पान जे आहे पूर्णपणे ग्रीन होण्यासाठी, हिरवापणा आपल्या प्लॉट मध्ये येण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याची मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, काय झालंय बरेचशा शेतकऱ्यांचं जे आहे का लागवड केलेली असते पण पात्या लागत नाही, जास्त किंवा ऍव्हरेज बसत नाही, तर त्यासाठी कमी खर्चामध्ये जे आहे का आपलं उत्पन्न कसं वाढलं जाईल समजा त्याचा विचार जर केला आपण तर 2 प्रकारचे जे औषधे आहे मार्केटमध्ये आणखीनही बरेचशा कंपन्यांची औषधे आहे, तुम्ही त्यांची खात्री करून आपण त्याचा वापर करू शकता आणि आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे आपण त्याची वाढ करू शकता। शेतकरी मित्रांनो, जर आपण समजा ही फवारणी केली एक साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी दुसरी आपण त्याला बोरॉनची जरी फवारणी केली, चिलिटेल मधलं कॅल्शियम 1 ते 1.5 ग्रॅम, त्याचबरोबर चिलिटेल मधलं बोरॉन 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण दिलेलं आहे। त्याची जरी आपण फवारणी मारली तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली कपाशीमध्ये बोंडांची संख्या कशी वाढली पाहिजे, त्याचबरोबर त्याची सेटिंग कशी वाढली पाहिजे त्याविषयी आपण चर्चा केली। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।